नमस्कार. आज आपण जरा भूतकाळात जाणार आहोत. साधारण 2000च्या दशकात. तेव्हा पिकअप आर्टिस्ट नावाचा एक समुदाय खूप प्रसिद्ध होता आणि त्यांची एक अत्यंत प्रभावी मार्गदर्शिका होती, जी पुरुषांना डेटिंगमध्ये यशस्वी कसं व्हायचं हे शिकवण्यासाठी बनवली होती. चला तर याचंच आपण आज विश्लेषण करूया. आता बघा, या मार्गदर्शिकेची सुरुवातच या वाक्याने होते आणि हे वाक्य थेट त्या काळातल्या मूळ समस्येवर बोट ठेवतं. लेखकाला काय म्हणायचंय की डेटिंगमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एक खास तयारी लागते आणि ही प्रणाली, हे गाईड, तीच तयारी आहे. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? तर या गाईडचं मूळ तत्वज्ञान काय आहे, त्याची एक ठरलेली पद्धत कशी आहे आणि त्यात कोणते मुख्य डावपेच वापरली जातात, ह्या सगळ्याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. तर मग हे टोटल गाईड टू बी कॉकी अँड फनी म्हणजे नेमकं आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे त्या काळातल्या प्रसिद्ध पिकअप आर्टिस्ट समुदायातल्या मोठ्या नावांच्या कल्पनांचं एक संकलन आहे. म्हणजे कसं, पुरुषांना डेटिंगसाठी एक तयार ठरलेली सिस्टम मिळावी यासाठी हे बनवलं गेलं होतं. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे गाईड स्वतःला कसं जस्टिफाय करतं हे पाहण्यासारखं आहे. ह्यात असं म्हटलंय की ही जी टेक्निक्स आहेत ती काही चुकीची किंवा अप्रामाणिक नाहीत. उलट सामाजिक डायनामिक्समध्ये स्त्रिया ज्या एक्सपर्ट असतात असं मानलं जातं, तर त्यांच्या कौशल्याची बरोबरी करण्यासाठी पुरुषांना हा एक मार्ग दिलाय, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, तर आता वळूया एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेकडे, दृष्टिकोन किंवा ज्याला इनर गेम म्हणतात. या गाईडनुसार ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही कोणतं वाक्य वापरता किंवा कोणतं तंत्र वापरता, यापेक्षाही तुमचा इनर गेम कसा आहे हे जास्त महत्त्वाचं मानलं जातं. तर या सगळ्याचा कळीचा मुद्दा काय? या प्रणालीचा सगळ्यात महत्त्वाचा विश्वास, तो म्हणजे वापरकर्त्याने कोणत्याही संवादात स्वतःला बक्षीस किंवा प्राईज समजलं पाहिजे. हाच याचा पाया आहे. आता इथे बघा, दोन प्रकारच्या वर्तनांमधला फरक किती स्पष्टपणे दाखवला आहे. एका बाजूला आहे एक सामान्य पुरुष आणि दुसऱ्या बाजूला आहे ती व्यक्ती जिने मीच बक्षीस आहे हा दृष्टिकोन स्वीकारलाय. या गाईडनुसार जेव्हा तुम्ही स्वतःला बक्षीस समजता तेव्हा तुमचं वागणं पूर्णपणे बदलतं. तुम्ही स्वतःला सिद्ध करायला जात नाही, उलट समोरची व्यक्ती तुमच्या लायकीची आहे की नाही हे तपासता. आता अजून एक महत्त्वाची संकल्पना, फ्रेम. फ्रेम म्हणजे काय? तर संवादाला दिशा देणारी एक चौकट, एक फोकस. आणि या गाईडनुसार नियम अगदी सोपा आहे. ज्याची फ्रेम जास्त मजबूत असेल तोच त्या संवादाला कंट्रोल करतो. बरं, आता बघूया या प्रणालीची मुख्य रचना. याला एका शॉर्ट फॉर्म नावाने ओळखलं जातं आणि हे नाव एका संभाषणानं आदर्शपणे कसं पुढे जायला हवं हे स्टेप बाय स्टेप दाखवतं. तर ही आहे ती AFOQACREC योजना आणि हे आहे तिथे 7 टप्पे. पहिला, ॲटिट्यूड म्हणजे तुमची मानसिकता. दुसरा, फाइंड ओपन म्हणजे योग्य व्यक्ती शोधून बोलणं सुरू करणं. मग तिसरा, अट्रॅक्ट म्हणजे आकर्षण निर्माण करणं. चौथा टप्पा आहे क्वालिफाय, जिथे तुम्ही हे तपासता की समोरची व्यक्ती खरंच तुमच्यासाठी योग्य आहे का. यानंतर येतो रॅपोर्ट म्हणजे एक विश्वास तयार करणं. मग ॲम्प्लिफाय, जिथे आकर्षण आणखी वाढवलं जातं. आणि शेवटी येतो 7वा टप्पा, क्लोज, जिथे नात्याला पुढच्या लेवलवर नेलं जातं. ठीक आहे, तर आता आपण जरा अट्रॅक्ट या टप्प्यात खोलवर जाऊया. यात वापरल्या जाणाऱ्या खास डाव पेचांबद्दल बोलूया. आणि याच टप्प्यात या गाईडची मुख्य ओळख म्हणजेच कॉकी अँड फनी म्हणजेच गर्विष्ठ आणि गमतीशीर असण्याची कला समोर येते. यामधलं एक मुख्य तंत्र आहे पुश पुल. हे तंत्र आकर्षण निर्माण करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे काय? तर आधी मान्यता द्यायची, जवळ ओढायचं आणि मग अचानक ती काढून घ्यायची, म्हणजे दूर ढकलायचं. यामुळे एक प्रकारची अनिश्चितता आणि आव्हान निर्माण होतं आणि समोरची व्यक्ती गोंधळून जाते. आणि ही बघा काही प्रत्यक्ष उदाहरणं. यावरून कल्पना येईल की हे सिद्धांत प्रत्यक्षात कसे वापरायचे. यात तुम्ही बघू शकता की कसा आत्मविश्वास आणि विनोद एकत्र करून एक खेळकर आव्हान तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. चला, आता आपण या प्रणालीच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत आणि तो म्हणजे क्लोज. तर मग ह्या गाईडचा हिशोबाने क्लोज या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो तेच आता पाहूया. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. क्लोज म्हणजे फक्त एकच गोष्ट नाही, याचे ध्येय वेगवेगळे असू शकतात. जसं की फोन नंबर मिळवणं हा पण एक क्लोज आहे, डेटवर जाणं हा सुद्धा एक क्लोज आहे, आणि त्यापुढे किस क्लोज किंवा सेक्स क्लोज असे अनेक प्रकार असू शकतात. हे सगळं या मार्गदर्शिकेत स्पष्टपणे दिलेलं आहे.
आणि शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आजचा विषय संपवूया. विचार करा की अशा प्रकारची एक कठोर स्टेप बाय स्टेप सिस्टीम त्या काळात इतकी लोकप्रिय का झाली असेल. ही गोष्ट त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीबद्दल आणि लोकांच्या मनात असलेल्या डेटिंगबद्दलच्या चिंतांविषयी आपल्याला काय सांगून जाते ह्यावर नक्की विचार करण्यासारखं आहे.